नमस्कार. मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुञ्जन्ते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्म कारणात. यज्ञशिष्ट अन्नाने सर्व पापांचा नाश होतो आणि यज्ञ न करणारे पापी आहेत असे सांगताना परमेश्वर म्हणतात, यज्ञशिष्टाशिनः, यज्ञ झाल्यावर शिल्लक राहिलेले अन्न खाणारे, संतः, श्रेष्ठ पुरुष, सर्व किल्बिषैः, सर्व पापातून, मुच्यन्ते, मुक्त होऊन जातात. परंतु ये पापः, जे पापी लोक आत्मकारणात स्वतःच्या शरीर पोषणासाठीच पचंती, अन्न शिजवतात, ते तर अघम, पापच, भुंजते, खातात. म्हणजेच आता इथे आयुष्याचा यज्ञ म्हटलं तरी हरकत नाही. यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतात. पण जे पापी लोक स्वतःच्या शरीर पोषणासाठी, शरीर भोगांसाठी अन्न शिजवतात, ते तर पापच खातात. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्नसंभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. सृष्टीचक्राचं वर्णन करून सर्वव्यापी परमेश्वर यज्ञरूप साधनात नित्य प्रतिष्ठित असतो असे सांगताना परमेश्वर म्हणतात, अन्नापासून भूतानी, संपूर्ण प्राणी, भवंती, उत्पन्न होतात, पर्जन्यात, पर्जन्यवृष्टीपासून, अन्नसंभवः, अन्नाची उत्पत्ती होते, यज्ञात, यज्ञापासून किंवा समर्पण बुद्धीने, पर्जन्यः, पर्जन्यवृष्टी भवती, होते, यज्ञ कर्मसमुद्भवः, विहित कर्मांपासून उत्पन्न होणारा आहे. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम. ब्रह्मोद्भवम, वेदांपासून उत्पन्न होणारा, आणि ब्रह्म, वेद, हे अक्षर समुद्भवम, अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न होणारे आहेत असे विद्धी, तू जाण. तस्मात, म्हणून, यावरून सिद्ध होते की सर्वगतम, सर्वव्यापी ब्रह्म, परम अक्षर परमात्मा, नित्यम, नेहमीच, यज्ञामध्ये, प्रतिष्ठितम, प्रतिष्ठित आहे. इथे परमेश्वराने विद्धी शब्द वापरला म्हणजे ती आपल्यासाठी ऑर्डर आहे असं लक्षात घ्यायचं. कर्मसमुदाय वेदांपासनं, आणि वेद हे अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत असं समज. यावरून हेच सर्व सिद्ध होतं की सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञामध्ये प्रतिष्ठित असतो. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति यः अघायु इंद्रियारामो मोघम पार्थस जीवती. सृष्टीचक्राप्रमाणे जे चालत नाही त्या न वागणाऱ्यांची निंदा इथे केलेली दिसते. पार्थ, हे पार्था, इह, या जगामध्ये, एवं, अशा प्रकारे, प्रवर्तितम, परंपरेने प्रचलित असणाऱ्या, चक्रम, सृष्टीचक्राला अनुकूल, यहा, जो पुरुष न अनुवर्तयती, असे वर्तन करीत नाही, म्हणजे आपल्या कर्तव्याचं पालन करत नाही, सहा, तो पुरुष, इंद्रियारामः, इंद्रियांच्या द्वारा भोगामध्ये रमणारा, अघायुः, पापी आयुष्याचा असून, मोघम, व्यर्थच, जीवती, जिवंत राहतो. परमेश्वर म्हणतात, हे पार्था, जो पुरुष या जगात
अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचं पालन करत नाही, तो इंद्रियांच्या द्वारा भोगात रमणारा पापी आयुष्य असलेला पुरुष व्यर्थच जगतो. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. यज्ञशिष्टाशिनः सन्तः सर्व किल्बिषैः मुच्यन्ते तु ये आत्मकारणात् पचन्ति ते पापाः अघं भुञ्जते. The decent ones who eat the remains of yajna are freed from all sins. The ungrateful selfish who cook food only for themselves verily eat sin. अन्नात भूतानि भवन्ति पर्जन्यात् अन्नसंभवः यज्ञात् पर्जन्यः भवति यज्ञ कर्म समुद्भवः. The beings originate from food, which in turn is produced from rain. The rain originates from yajna, which is the result of a dedicated action. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्म अक्षर समुद्भवम तस्मात् ब्रह्म सर्वगतं नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. Know that the action, that is karma, has risen from saguna, that is with attributes, Brahma, which originates from the imperishable nirguna, that is without attributes, Brahma. Thus, the all-pervading Brahma is symbolized in yajna. पार्थ एवं प्रवर्तितं चक्रम इह यः न अनुवर्तयति सः अघायुः इंद्रियारामः मोघं जीवति. One who does not follow in his life the cosmic wheel revolving eternally and is rejoicing only in senses is a sinner. Partha, he lives in vain. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुञ्जन्ते ते त्वगं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. योग्य वागणुकीने आपल्याला जी प्राप्त झालेली संपत्ती आहे तो निष्काम मनाने गुरु गोत्र अग्नी ह्यांची आराधना करण्यासाठी, ब्राह्मणांना पूजन करण्यासाठी, पितृऋण फेडण्यासाठी, पर्वकाळी श्राद्धादी क्रिया करून स्वधर्म यज्ञाने जो उचित आहुती देतो आणि मग त्यातून जे उरतं ते संतोष मानून या सेवन करतो. आपल्या कुटुंबासहित जे उरलेलं असतं तेच जो सेवन करतो त्याची सगळी पापं, सगळे दोष परमेश्वर नाहीसे करतो. यज्ञांती राहिलेलं अन्न जो सेवन करतो तो पापमुक्त होतो. जणू काही एखाद्या महारोगी अमृत प्याल्यावर रोगमुक्त होतो आपोआप. किंवा जेव्हा एखाद्या ज्ञात्याला कुठचीही भ्रांती नसते, तो निर्दोष असतो, उरलेलं उपभोगणारा असतो. म्हणून जे जे स्वधर्माने तुम्ही संपादन केलेले आहे ते स्वधर्म पालनासाठीच तुम्ही वापरलं पाहिजे. आणि हा स्वधर्म रूपी यज्ञ करून झाल्यावर जे उरेल त्याचा संतोषाने भोग घेतला पाहिजे. कधीही आपलं स्वधर्म सोडून वर्तू नये पार्था, अशी आद्यकथा कृष्णाने अर्जुनाला सांगितली. जे कोणी आपण देह आहोत आणि विषयामध्ये बुडलेले असतात, भोग्य वस्तू आहेत, याच्याहून अधिक काही जाणत नाहीत, अहंकाराने जे भ्रांत झालेले आहेत, जोडलेली यज्ञसंपत्ती स्वतः भोगू जातात, स्वतःच्या इंद्रियांना आवडेल असा स्वयंपाक करतात आणि जणू काही त्यांचा हा यज्ञ न होता ते त्यांचं पापच अन्नरूपाने पापच भक्षण करतात असं समज. आपली जी काही संपूर्ण संपत्ती आहे ती यज्ञसामुग्री आहे असं मानून स्वतःचा निजधर्मरूप यज्ञ आचरण करून ती सर्व परमेश्वराला अर्पण केली पाहिजे. पण जे स्वतःसाठी विविध पदार्थ बनवून स्वतःच खातात ते मात्र पापच स्वतः खातात. पण जे स्वतःकडे असलेल्या गोष्टी यज्ञाच्या सिद्धीसाठी परमेश्वराला खुश करण्यासाठी, परमेश्वर ज्याच्यामुळे खुश होईल असं अन्न
विशेष मानावं. आणि हे अन्न विशेष अशासाठी आहे कारण हे साधारण नाही, तर हे अन्न जणू काही ब्रह्मच आहे, ब्रह्माचंच रूप आहे. निजधर्म म्हणजे सहज प्राप्त असं कर्तव्य, स्वभाव, गुण, स्वीकारलेला व्यवसाय आणि देशकाल परिस्थिती यांना अनुसरून प्राप्त झालेलं नियत म्हणजे कायदेशीर कर्तव्य कर्म. निजधर्म म्हणजे स्वतःचा धर्म, स्वरूपानुसंधान. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवः, यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं, तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. अर्जुना, या सगळ्या विश्वाचं अन्न जे जीवन आहे की ज्याच्यामुळे सगळ्या विश्वाची वाढ होते, प्राण्यांची वाढ होते, ते पर्जन्यापासून उत्पन्न होतं. पर्जन्याची उत्पत्ती, पर्जन्य हा यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ हा कर्मातून निर्माण झालेला आहे. सगळ्या कर्माला मूळ कारण हे शब्द ब्रह्म आहे, म्हणजेच वेद हे सगळ्याला कारणीभूत आहेत. अविनाशी असं जे काय परब्रह्म आहे तिथून ह्या शब्द ब्रह्माचा जन्म होतो. असं शब्द ब्रह्मामध्ये सगळं संपूर्ण चराचर गोवलेलं आहे हे लक्षात ठेव. आणि म्हणूनच यज्ञकर्माची जी मूर्ती आहे, जिथे यज्ञकर्म केले जातात, स्वधर्माचं आचरण केलं जातं, तिथेच श्रुतीचा म्हणजे वेदांचा निरंतर वास असतो असं तू लक्षात ठेव. वेद म्हणजे ज्ञान. ऋषींनी समाधी स्थितीत मिळवलेल्या ज्ञानाचा संग्रह म्हणजे वेद. हे ज्ञान ज्या पद्यमय ऋचांमधून एकत्रित केले आहे त्यांच्या संग्रहाला सुद्धा वेद म्हणतात. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे पूर्वीचे 3 वेद. यांचा उल्लेख ऋक, यजु, साम असा एकत्र करतात. ऋक म्हणजे ज्ञान, यजु म्हणजे यज्ञ निष्काम कर्म, साम म्हणजे समत्व पाहणारी भक्ती. आणि या 3 वेदांत, वरील 3 वेदांत पुढे त्यातीलच विशिष्ट ऋचांचे व्यवहार आवश्यकतेनुसार क्रियायुक्त स्पष्टीकरण करणाऱ्या अथर्वण वेदाची भर पडून 4 वेद अशी संख्या दृढ झाली. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयतीह यः, अघायु इंद्रियारामो मोघम पार्थस जीवती. अर्जुना, थोडक्यात मीही तुला यज्ञाची मूळ परंपरा सांगितली. समूळ उचित स्वधर्म यज्ञ जो आचरत नाही तो उन्मत्त असतो, जो दुष्कृत्य करून केवळ इंद्रियांना लाडावून ठेवतो आणि त्याच्यातच व्यर्थ वेळ वाया घालवतो. अर्जुना, तो जणू काही पातकांची रास आहे, या भूमीला तो भार आहे, त्याचे सगळं जन्म कर्म निष्फळ आहे. जणू काही आकाशात अवेळी अभ्र आलं तर त्याचा काही उपयोग नसतो, किंवा एखाद्या शेळीच्या गळ्याला जेव्हा स्तन असतं त्याचा काही उपयोग नसतो. तसंच स्वधर्म न आचरणाऱ्या माणसाचं जीवन हे व्यर्थ आहे. म्हणून कायम पार्था लक्षात ठेव की स्वधर्म कधीही सोडू नये. तो सर्व भावपूर्ण रीतीने तो भजावा, तो त्याचं आचरण करावं. कारण आपल्या देहास बरोबर जी कर्तव्य आपल्या ओघाने वाट्याला आली आहेत, मग त्या कर्तव्यांचा त्याग, स्वकर्माचा त्याग का करायचा? देह मिळाला आहे तर आपल्याला प्राप्त झालेल्या कर्तव्यांमध्ये कर्तव्य पालन करण्यात कशासाठी खेद, कशासाठी लाज? असं जे लाज किंवा खेद बाळगतात ते अज्ञानी समज. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. 3ऱ्या अध्यायातल्या 13, 14, 15, 16 या श्लोकांमध्ये सुद्धा कर्माचं महत्त्व सांगताना प्रकृतीच्या चक्राचं वर्णन परमेश्वर करतात. आणि एक दुसऱ्यावर कसं सगळे भाग अवलंबून आहेत आणि त्यांनी नीट जर ते चाललं तरच हे चक्र व्यवस्थितपणे चालेल असं दिसतं. आता हे गीतेतलं 3रं चक्र आहे. तुम्हाला आठवत असेल, पहिलं चक्र आपण आपल्या शरीराबद्दलचं बघितलं की बाल्यावस्था, कौमार्य, यौवन, जरा आणि देहांतर. 2रं चक्र आपण 2ऱ्या अध्यायात बघितलं की विषयांचा ध्यास घेतला की विषयांचा संग मुळे कामना निर्माण होते. कामना पूर्ण झाली नाही की क्रोध
क्रोधामुळे संमोहित होते बुद्धी आणि बुद्धिनाश होऊन त्या व्यक्तीचा नाश होतो. आता हे तिसरं चक्र आहे, त्याच्यामध्ये परमेश्वर म्हणतात की अक्षर ब्रह्म ह्याच्यापासनं वेद निर्माण झाले, कर्मसमुदाय निर्माण झाला, त्याच्यामध्ये विहित कर्म दिले आहेत. विहित कर्म म्हणजेच यज्ञ, जे जे आपण कर्म करतो, जे आपल्याला मिळाले ते कर्म म्हणजे विहित कर्म, ते यज्ञ. त्या यज्ञांपासून पाऊस पडतो. आता प्रॅक्टिकली बघितलं तरी जेव्हा हवेमध्ये धूर जातो किंवा वाफ तयार होते तेव्हा त्याच्यापासून ढग तयार होतात आणि त्याच्यातनं पाऊस पडतो. पण हे आपण एक तसंच उदाहरण आयुष्याचं पण घेतलं पाहिजे की ज्ञान मिळालं की आपल्याला अन्न मिळतं आणि अन्नापासून प्राणी मिळतं, प्राण्यांचं जीवन चालतं. ज्ञानामुळे आपल्याला ज्ञान हेच आपलं अन्न होतं आणि मग आपलं आयुष्य सुखावह होतं. म्हणून यज्ञामध्ये म्हणजे विहित कर्मातच परमेश्वर स्थित असतो. साधं सरळ लक्षात घेण्यासारखं तात्पर्य आहे की जे रोजच्या जीवनात आपण बघतो की साखळी असते एखादी आणि किंवा रेल्वेचे चाकं असतात, त्यातलं एक चाक जरी किंवा एक भागसुद्धा काम करेनासा झाला तर पूर्ण साखळी ही खंडित होऊ शकते. म्हणून आपण त्या साखळीचा एक भाग आहोत. परमेश्वरांनी नेमून दिलेले साखळीचे आपण एक भाग आहोत आणि आपण आपलं स्वकर्म निष्कामपणे केलं तरच हे परमेश्वर निर्मित चक्र नीट चालेल. हे लक्षात ठेवून आपण आपला धर्म नीट पालन केला पाहिजे. कर्मयोगाविषयी अजून पुढे खूपसे श्लोक, सुंदर सुंदर श्लोक आहेत, ते आपण पुढे पाहूया. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.